हे तुमचं घर नव्हे, हे जंगल आहे. त्यामुळे इथे सगळ्यांनी शांतपणे एकसाथ राहायचं आहे. एकमेकांनी एकमेकांचे हात पकडायचे आहेत. मी इथेच आहे, तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. अरे हे जंगल काही वेगळंच वाटत आहे रे. हो रे, हे जास्त घनदाट आणि मोठं आहे. आपण कुठे आलो? इकडच्या वर्ग शिक्षिका कुठे आहेत? हा, केवढं मोठं जंगल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे झाडे झुडपे पण आहेत. भयंकर भयंकर प्राणी सुद्धा असतील. भयंकर म्हणजे काय ग? अगं बाई, भयंकर म्हणजे डेंजरस. काय नक्कीच नाही. वाघ आहे वाघ. कोण आहात तुम्ही? इकडे काय करताय? अरे वा, आता मी तुम्हा सगळ्यांना खाणार आहे. नाही नाही, मी तुम्हाला एक एक करून खाणार आणि मग मस्त ताळून देणार. असं नको करू. असं नको. नाही नाही, मी खाणार म्हणजे खाणारच. पशु पक्ष्यांचं प्राण्यांचं रक्षण करते आणि जर कोणी कोणाला त्रास दिला तर ती त्याला करते. एकदम बरोबर. चला आता जाऊया. चला आता जाऊया वनदेवीकडे. मी आहे वनदेवी. मी या वनाची देवी आहे. मी या वनात राहणाऱ्या पशु पक्षी आणि झाडांचं रक्षण करते आणि ज्यांनी कोणाला त्रास दिला ना त्यांना अगदी बरोबर. वनदेवी, तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कुठे बरं? अरे हा, तुला तर मी हिंगाच्या डबीवर पाहिलंय. हे बरे, तू वनाचं रक्षण पण करतेस आणि मॉडेलिंग सुद्धा. मॉडेलिंग? अगं हिंगाच्या डबीवर हिचं चित्र आहे. हिंग म्हणजे काय? हिंग मसाल्याचा पदार्थ आहे. आम्ही तो वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकतो. तो पदार्थ मस्त टेस्ट येतो. अरे वा, वेगवेगळे पदार्थ खातात. आमच्या इथे फळं खातात. माझ्या आवडतं आंबा आहे. मोगली त्याच्याशी गप्पा नको मारत बसू. काय लग्न आणि तो आपल्या शेरखानात आता त्याचं काय झालं? अरे तू या सर्व मुलांची तक्रार घेऊन आलाय. असं आहे का? बोला त्या शेरखानला. शेरखान हाजीर हो.
आणि मग आमच्या पिल्लांना झोप आलेली असते किंवा त्यांना आम्ही शिकार कशी लावायची शिकवत असतो. मग त्याच्याने काय होतं आता? अरे मग त्यांना त्रास होतो ना. खरे काय मुलांनो? मग पुन्हा असं करणार नाही. मला सांगा की तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे असे त्यांना न विचारता त्यांच्याकडे जाता नाही. मग ते जंगलात काय येता? आमचं चुकलं, आम्हाला माफ कर. आणखी काय तक्रार आहे का तुझी शेरखान? एवढंच नाही, ही माणसं आम्हाला पकडून ते शहरातल्या सर्कशीत विकतात आणि मग त्या सर्कशीतले रिंग मास्टर या आगीच्या रिंगातून आम्हाला उड्या मारायला लावतात. मग चटके बसतात आम्हाला. खरे काय मुलांनो? मग पुन्हा असं करणार नाही. आता तुझं काय म्हणणं आहे? आता आम्ही इकडे रिंग पेटवणार आणि या माणसांच्या पिल्लांना त्यांना उडी मारायला लावणार. चालणार आहे तुम्हाला? नाही. पुन्हा असं करणार नाही. झालं तुझं समाधान शेरखान? ठीक आहे. आता तू जा आणि तुझ्या घरी जाऊन आराम कर. शेरखान, हे लक्षात ठेव, आता तुला कोणी त्रास देणार येणार नाही. ही माझी जबाबदारी आहे. ठीक आहे, येतो वनदेवी. आणखी कोणाची तक्रार आहे का मोगली? हो आहे ना. वृक्षराजांची तक्रार आहे. बोला वृक्षराजांना. वृक्षराज नासिर हो. प्रणाम वनदेवी. प्रणाम. माझी तक्रार ही आहे की ह्या मुलांनी माझ्या फांद्या तोडल्या. वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्या फांद्या तोडून पूजा केली. दशऱ्याच्या दिवशी माझी पानं तोडून सोनं म्हणून वाटली. खरं काय मुलांनो? हो.